नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण गॅस न पेटवता आणि 10 मिनिटांमध्ये होणारी मस्त महालक्ष्मी पूजनसाठी मिठाई तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा मिक्सरचं पॉट घेतले आहे, त्यामध्ये अर्धा कप मी बघा मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 कप मी खोबरा कीस घेतलेला आहे. त्यानंतर बघा विलायची पूड घेतलेली आहे 10 ते 12 2 ते 3 विलायची पूड काढून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप यामध्ये साखर घातलेली आहे. बघा आता संपूर्ण मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये मस्त फिरवून घ्यायचे आहे. आता हे भिजवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चम्मच बघा हळूहळू दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने थोडं-थोडं दूध घालायचं आहे, कारण की याच्यामध्ये साखर आहे. जास्त प्रमाणात दूध तर लगेच हे पातळ होऊन जाईल. आपल्याला छान असा घट्टसर मस्त असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही बघा आता मस्त याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपली जी मिठाई आहे ना ती लगेच आपली तयार होते. बघा आता पाहू शकता मस्त घट्टसर असा गोळा झालेला आहे. गोळ्याचे 2 भाग करून घेऊया. एका गोळ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि थोडासा कलर घालून घेऊया. म्हणजे आपली जी मिठाई आहे ना दिसायला छान दिसेल बघा. मी थोडासा किंचित असा कलर टाकलेला. मला कलर टाकायचा नव्हता, पण आता थोडंसं छान दिसण्यासाठी मी थोडासा कलर यामध्ये घातलेला आहे बघा. थोडासाच कलर घातलेला आहे मी आणि यामध्ये बघा आता आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे. बघा आता थोडासा ड्रायफ्रूट सुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहे. मग ड्रायफ्रूट छान असे कट करून आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी आपली झटपट होणारी ही मिठाई आहे. तर आपला जो गोळा आहे तो बनवून झालेला आहे. त्यानंतर बघा बटर पेपर घ्यायचा आहे आपल्याला. आता जो गोळा बाकीचा राहिलेला आहे त्या गोळ्याची आपल्याला छान अशी मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे. बघा दुसरा बटर पेपर ठेवायचा आहे आणि याची छान अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा आता याची आपल्याला पोळी लाटायची आहे. पाहू शकता आपण मस्त अशी आता आपण याची पोळी लाटून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी पोळी लाटायची आहे. बटर पेपरचा वापर केल्याने काय होतं अजिबात चिटकत नाही आणि मस्त असं जे काम आहे ना आपलं ते सोपं होतं. बघा अशा पद्धतीने छान मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. बघा आता जे ड्रायफ्रूटचा भाग आहे तो आपण आता आतमध्ये घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने जो ड्रायफ्रूटचा जो भाग आहे तो आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही चेरी सुद्धा घालू शकता. टुटी फुटी असते ना ती आपली ती सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता. बघा आता अशा पद्धतीने बघा आता आपल्याला हा रोल आहे तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे. मस्त छान असा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा घट्टसर छान असा रोल झालेला आहे. आता ही जी मिठाई आहे आपल्याला सेट करण्यासाठी डीप फ्रीझरमध्ये तुम्ही अर्धा घंटा जर ठेवली तर छान मस्त अशी सेट होते आणि आपल्याला छान चाकूने व्यवस्थित अशा याच्या वड्या आपल्याला कट करता येतात. बघा मस्त अशी झालेली आहे मिठाई आपली. बघा तुम्हाला आकार ज्या आकाराचा द्यायचा असेल त्या आकारात तुम्ही देऊ शकता. बघा मी गोल साइजचे असं गुंडाळून छान असा गोल अशी आकार बनवून घेत आहे. आता हे डीप फ्रीझरमध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटानंतर बघा छान मस्त अशी सेट झालेली वडी. बघा आता चाकूच्या साहाय्याने बघा छान अशा आपल्याला ज्या आकाराच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत, त्या वड्या आपण आता कट करून घ्यायच्या आहे. बघा मस्त अशी आपली टेस्टी मिठाई तुम्ही घरीच बनवू शकता. बघा मस्त मिठाई आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला 10 मिनिटामध्ये बनवलेली मिठाई कशी वाटलेली आहे. मग आपली मिठाई जी बनवून आहे ती तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी चविष्ट आणि मस्त अशी खमंग ही मिठाई आपली बनते. बघा थोडीशी मिठाई मी तोडून सुद्धा दाखवते आणि टेस्ट करून सुद्धा दाखवते तुम्हाला. मस्त अशी चविष्ट ही मिठाई झाली होती. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.